गुड आफ्टरनून मंडळी, गुड आफ्टरनून. मी स्वप्नील कदम आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, काय चाललं आहे तुमचं? छान वातावरण, मस्त थंडी बिंडी कशी आहे? असं आमच्याकडे तर थंडी आहे व्यवस्थित आहे. आज परत व्यवस्थित आहे, म्हणजे अशी काय हुडहुडी वरत नव्हती, पण हवं होती थंडी. तर तुर्तास मंडळी आता जेवायला बसलो आहे. जेवायला या आज आपल्याकडे जेवायला बघा, चपाती आहे, भाजी आहे, मस्तपैकी ते कोकम टाकून डाळ केलेली आहे. तर या जेवायला. हे समीक्षाचं झालं जेवण. तर मंडळी आता डायरेक्ट तुम्हाला रात्रीचाच भेटतो आहे, झोपायच्या आधी. आपलं काम बिम झालं ऑफिसचं आणि असं बसलो होतो. तर मंडळी, बोलायचं म्हणजे काल आमच्याच विभागात, म्हणजे कुर्ल्यामध्ये, आमच्या कुर्ला तालुक्यामध्ये काल एक दुर्दैवी घटना घडली. मला काल माहिती होतं, पण विश्लेषण नाही केलं सकाळपासून. अजून त्याच्यावर चौकशी चालू आहे, सगळं चालू आहे. का बेस्टच्या ड्रायव्हरने भर रस्त्यामध्ये, वर्दळीच्या रस्त्यामध्ये गाडी अक्षरशः बेदरकारपणे चालवून 7 जणांचा जीव घेतला. बरेच जण जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहेत. आणि मंडळी, काय समजत नाही काय चाललं आहे आणि काय नाही. आता त्याला म्हणतात ट्रेनिंग दिली, 1 दिवसाचं ट्रेनिंग दिलं का 2 दिवसाचं ट्रेनिंग दिलं, त्याला ट्रायल नाही दिली, डायरेक्ट त्याला फील्डवर कामाला दिलं त्या ड्रायव्हरला. आता तो म्हणजे ते ड्रायव्हर, म्हणजे आता बेस्ट प्रशासनाला आणि त्या ड्रायव्हरलाच माहिती आता काय झालं आहे नेमकं. आता त्याने आधी सांगितलं होतं ब्रेक फेल आहेत म्हणून. तर ज्या कंपनीने गाडी बनवली त्या कंपनीच्या लोकांनी, इंजिनियरने आणि बेस्टच्या लोकांनीसुद्धा गाडी चेक केली, तर गाडी पूर्णपणे सुस्थितीत होती. आणि तो म्हणतात ड्रायव्हर का सुरुवातीला म्हणत होते त्याने मद्यप्राशन वगैरे केलं वगैरे, पण नंतर चौकशी केली की ती त्याने नाही, अजून पूर्ण चौकशी चालू आहे, पण नंतर निष्पन्न झालं की त्याने दारू नाही घेतली म्हणून. तर कसं काय असं मंडळी घडू शकतं, काही कळत नाही. अक्षरशः म्हणजे सुसाट गाडी त्याने चालवली. काय खरं आणि काय खोटं परमेश्वरालाच माहिती. काय व्हायला लागलं ना, म्हणजे आजकाल रस्त्यावरनं नुसतं चालणं, एक साईडने चालणं पण मंडळी धोक्याचं आहे. अक्षरशः ती बेस्ट बिल्डिंगमध्ये घुसली. भयंकर आहे, भयंकर. काहीतरी आपण कुठेतरी, हे संपूर्ण जगच वेगळ्या मार्गाने चाललं आहे की काय समजत नाही. कधी आपण मला दिवसभर हे करतो आणि दिवसभर आनंदात असतो, वेगळ्या विचारात असतो. संध्याकाळी एखादी घटना आपल्या कानावर येते किंवा आपण बातम्यांना बघतो, तेव्हा मन एकदम खिन्न होऊन जातं मंडळी. एकदम उदास होऊन जातं. काय गोष्टी आपण म्हणतो ना, दिवसभरात आपण एक वेगळा हे घेऊन चाललेलो असतो आणि रात्री खिन्न मनाने एकदम सगळ्या गोष्टींचा, दिवसभर घडणाऱ्या गोष्टींचा आपल्या मनावर परिणाम होतो. अर्थात म्हणजे लक्षात ठेवा, उद्या सकाळ होणार आहे. प्रत्येक रात्रीच्या नंतर एक दिवस येतो. दुनिया उम्मीद पे कायम है. त्यामुळे बी पॉझिटिव्ह. विचार नक्कीच करा काही गोष्टींवर, पण त्याचा आपल्या जीवनात जेवढा म्हणजे काही निगेटिव्ह बदल करून घेऊ नका. बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. हा PJ मारला असो. तर तुर्तास मंडळी, या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी त्याच उमेदीने, त्याच उत्साहाने. चला, शुभरात्री. काळजी घ्या स्वतःची.